नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज कांदा टोमॅटो टाकून मुगाची डाळ बनवणार आहे. थोडीशी ओघळते अशी बनवणार आहे आपण. तिला मी 5 मिनिटापूर्वी पाण्यात टाकली आहे, 10 मिनिटापूर्वी, आणि छान धुवून घेतलेली, पाणी काढून घेतलेलं आहे. तर मी असं 4 मुठा डाळ घेतलेली ती. आता त्यानंतर आपण हे असे मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेतले, थोडे मोठे मोठे आकाराचे. टमाटे पण असे मोठ्या आकाराचे कट करून घेतले 2, आणि थोडे लसूण आहे. आता मोहरीची फोडणी देऊ आपण त्याला. चटणी टाकून बनवणार आहे आपण ही भाजी. तेल तापलंय आपलं. थोडं जिरं टाकू. मोहरी टाकायची थोडी. लसूण टाकून द्यायची. गॅस थोडंसं कमी करून घ्यायचं, मोहरी उडते नाही आपल्या अंगावर. कांदे टाकून घ्यायचे. मीठ टाकून द्यायचं. जास्त नाही तळायचे आपल्याला कांदे. अर्धा एक मिनिट फक्त परतवले मी त्यांना. आता टमाटे टाकून द्यायचे. आपल्याला कांदे आणि टोमॅटो जास्त तळायचे नाहीयेत, कारण की आपल्याला तसे थोडेसे असेच ठेवायचे त्यांना. तर 1 चमचा चटणी टाकली मी. आणि थोडीशी हळद, पाव चमचा. थोडंसं हिंग टाकायचं. असे थोडे मोठे मोठे कापायचे टमाटे आणि कांदे. थोडे अर्धा मिनिटाची कलसून घ्यायची तिला, डाळला. 10 मिनिटं भिजवलेली मी तिला. पाणी टाकायचं यात फक्त. आपल्याला फक्त थोडीशी ओघळती ठेवायची तिला. अर्धा ग्लास पाणी टाकलं मी. मीठ पुरेसं टाकलंय मी त्याच्यात. कांद्यांसोबतच टाकून दिलं होतं. आता आपण झाकण ठेवून देऊ याच्यावर आणि मंद आच करून देऊ. आणि आपल्याला फक्त तिला 95% शिजवायची आहे.
कोथिंबीर टाकून द्यायची. तर मैत्रिणींनो, आपली 95% 95% डाळ शिजून गेली. आता गॅस बंद करून घेऊ आपण. असं थोडं थोडं पाणी आहे त्याच्यात. जवळजवळ पाऊण ग्लास पाणी टाकलं होतं. तर अशा प्रकारे छान शिजलेली ती. इतकं सार पाहिजे त्याला. तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्ही सार. आणखी जास्त असलं तरी चालतं, पण इतकं तर पाहिजेच. तर तुम्ही आवडीनुसार ठेवा, तुम्हाला सार जसं पाहिजे तसं. तर अशा पद्धतीने ही भाजी तयार आहे आपली. तर होऊ शकता अप्रतिम रंग पण आलाय तिला छान. तर इथे आपला व्हिडिओ समाप्त झालाय मैत्रिणींनो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.